दत्तात्रेय हे अद्भुत देवता आहेत. ऐका, दत्तात्रेय एका बाजूला देव असल्या कारणाने बाप आहेत आणि एक बाजूला गुरु असल्या कारणाने आई आहे. हां, मी देव तर आहेच आहे, माझ्यापर्यंत लोकांनी यावं म्हणून काय करावं. तुम्ही कधी झाडावर एखादं फूल बघितलंय का? झाडावर फूल असतं. फूल कसं असतं? अतिशय सुंदर फूल असतं. कमळाचं फूल असेल, गुलाबाचं फूल असेल, मोगऱ्याचं फूल असेल, ते बिचारं झाडावर असतं, सुंदर असं असतं. आणि मग ते फूल काय करतं माहिती आहे का? जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं म्हणून आपल्यामधला सुगंध पाठवतो. आपल्यातला सुगंध पाठवतो. कशासाठी? तुम्ही रस्त्याने चाललात, सुंदर सुगंध आला की आजूबाजूला पाहता, कोण आहे, कुठे फुलं, आणि मग समोरच्या मांडवावर दिसल्या मोगऱ्याचे सुंदर लागलेले फुलं, वाह काय छान सुगंध आहे, म्हणून आपलं लक्ष कुठे जातं? त्या फुलाकडे जातं. सुगंध म्हणजे सद्गुरू आहेत आणि फूल म्हणजे परमात्मा आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दत्तात्रेय एक असं दैवत आहे, एकाच वेळेला देव पण आहेत आणि एकाच वेळेला गुरु पण आहेत. पण दोन्ही प्रकारचे उपासक आहेत दत्तात्रेयांचे. मगाशी तुम्हाला दत्तात्रेयाच्या अवताराचं एक कारण सांगितलं, दोघांनी तपस्या केली. याच्याबरोबर दुसरं पण एक कारण आहे. भागवतामध्ये भगवान परमात्म्याचे सगळे अवतार होतात, त्याचं कारण सांगताना सांगितलंय, ही परमात्म्याची लीला आहे. देवाची कधी कधी अशी इच्छा होते की आपण लीलेने शरीर धारण करावं. मग परमात्मा कधी कधी अशा काही लीला करतात. काय लीला केली माहिती आहे? एक वेळेला भगवान महादेव आपल्या कैलासावर आपल्या जागेवर अशी शांत बसले होते आणि बसल्या बसल्या समाधी अवस्थेमध्ये असताना सहज त्यांच्या डोळ्यातून 2 अश्रूचे थेंब खाली आले. पार्वतीने विचारलं, का हो, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी का? तुमच्या डोळ्यात पाणी कशामुळे, काही अडचण? अगं काही नाही, हे प्रेमाश्रू आहेत म्हणे. त्यामुळे कसले प्रेमाश्रू? अगं काय सांगू तुला, मला आज माझ्या आईची आठवण झाली म्हणे. तुमची आई आहे म्हणजे माझी सासू आहे, आणि मला कसं माहित नाही? लग्नामध्ये तर सांगितलं नाही तसलं काही. तुमचे वडील कोण आहेत म्हणला तर माहित नाही म्हणलात, आजोबा कोण आहे माहित नाही म्हणलात, पंजोबा कोण आहे माहित नाही म्हणलात. तुम्ही शिवकथा ऐकत आहात, शिवाच्या कथेमध्ये असं वर्णन आहे. महादेवांना विचारलं तुमच्या वडिलाचं नाव काय? महादेव म्हणले मला वडीलच नाहीत. आणि बिना वडिलाचं पोरगं कसं असतंय? मग शेवटी नारदांना बोलवलं. नारद हे काय म्हणतात बघा बरं तेवढं. नारदांनी सांगितलं, म्हणले देवा तुम्ही काहीच बोलू नका, मी करतो सगळं. म्हणले काय, ह्याचे वडील कोण? म्हणे ब्रह्मदेव हिचे वडील आहेत म्हणून सांगितलं. बरं ठीक आहे, मग आजोबा कोण आहेत? आता ब्रह्मदेवाचे वडील म्हणून नारायण सांगितले. नारायण आजोबा म्हणे, हां ठीक आहे. आता पणजोबा कोण? कारण लग्नामध्ये वडील आजोबा पणजोबा तिघाचे नावं लागतात. पणजोबा कोण? आता ब्रह्मदेव नारद म्हणले आता त्यांच्या वडिलाचं नाव मलाही माहीत नाही. ते म्हणले देवा आता तुम्हालाच काय सांगायचं ते सांगा. महादेव म्हणले त्यांचा बाप मीच आहे म्हणे, घ्या माझंच नाव परत एकदा. अनादी आहेत ना, आदिनाथ आहेत ना ते, त्यांना कोण वडील कोण? पण तुमची आई आहे म्हणतात म्हणे. हां, जगतामध्ये असं काही ठिकाणी मातृत्व असतं की त्यांना पाहिल्याबरोबर मनुष्य म्हणतो ही आई आहे. जगतामध्ये असं व्यापक मातृत्व असलेल्या अनेक स्त्रिया आहेत. कोण आहे म्हणे अशी आई? तिला अगं म्हणे काय सांगू तिला अनुसूया म्हणतात. अनुसूयेचे तत्सत्व आगळ आहे. अनुसूयेचं सत्व, अनुसूयेचं अनुष्ठान, अनुसूयेची करुणा, प्रेम फार अद्भुत आहे. अनुसूयेचं सामर्थ्य इतकं विलक्षण आहे की ईश सृष्टीमध्ये ज्या ज्या घटना घडतात त्याच्या बाहेरचं करण्याची ताकद आहे अनुसूयेमध्ये. तुमच्यापैकी एक प्रयोग घरी गेल्यावर कोणीतरी करून बघा. महिला वर्गामध्ये काय करायचं, मुठभर साडी घ्यायचं, मुठभर साडी घ्यायचा आणि सकाळी 7 वाजता पेरायच्या अंगणामध्ये. किती वाजता पेरायच्या? सकाळी 7 वाजता. बरोबर दुपारी 12 वाजता त्या साडी कापायच्या. ते झाड आलं पाहिजे आणि दुपारी 12 वाजता त्या कापायच्या, त्याला कांडायचं आणि 1 वाजता भात करायचा आणि मालकाला जीव घालायचं. जमल का? नळेगावकर महिला मंडळ इकडच्या कोणी बाहेर वगैरे असतील तर त्यांना
ताई जमल असं कोणाला करायला? हे करण्याची ताकद अनुसूयेची आहे. अनुसूयेचं श्रेष्ठत्व कशामध्ये आहे? तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्यच एवढं विलक्षण आहे. पार्वती तुला काय सांगू म्हणे, तुला क्षमा मागून सांगतो. स्त्रीचा एक स्वभाव असतो, तिला चांगलं म्हणल्यानंतर चांगलं वाटतं, पण दुसरीला जर चांगलं म्हणलं, माझा अनुभव सांगू का? होय, माझा अनुभव सांगू. एखाद्या घरी गेलो आणि सांगितलं तुमच्यापेक्षा तिकडच्या काकू फार चांगल्या आहेत, हो जर म्हणलं, चहाच मिळत नाही. जर मिळाला तर त्याच्यात पाणी जास्त असते. म्हणून आम्हाला असं म्हणावं लागतंय, काकू तुमच्यासारखे खरंच नळेगावमध्ये तर की नाही, म्हणजे मी काय असं खोटं बोलतो असं समजू नका, तुम्ही सगळे आपले आहेत. स्त्रीचा स्वभाव असतो, आपल्यापेक्षा कुणाला तरी श्रेष्ठ म्हटल्यानंतर अंतःकरणामध्ये थोडा किंतु भाव प्रगट होतो. पार्वतीला थोडं वाईट वाटलं, खरंच आहे असं म्हणे. हा खरंच आहे. मग काय करायचं? माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही राहिलं पाहिजे. खरं सांगा, माझ्यासारखा गायक असावा का कोणी? असं गायकाला वाटतं की नाही ताई? नाही वाटत तुला? काय कमाल आहे तुम्ही. माझ्यासारखा पकवाजा, ताईसारखा पकवाजा बघितलं का तुम्ही? ताईसाठी एकदा टाळ्या वाजव ना, किती छान पकवाज वाजवत. वा वा. माणसाचा सुद्धा असा हात येत नाही, इतका भारी हात आहे. वा. तुमच्या हातात तेवढी देऊन जाता का जाताना? इथं कुणाला तर बसून आम्ही वापरू. खूप गोड हात आहे. माणसाचा स्वभाव असतो की मी सगळ्यामध्ये चांगला असावा, माझ्यापेक्षा दुसरं कोणी नकोच नको. मग त्याच्यावर पर्याय दोन आहेत. एक, त्याच्यापेक्षा मोठं व्हा, त्याच्यापेक्षा मोठं व्हा. तो ज्या क्षेत्रामध्ये ज्या कारणासाठी मोठा आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून मोठं व्हा. त्यापेक्षा जास्त अभ्यास करा, चांगला मृदंग वादक व्हा. पण एवढी कॅपॅसिटी माझ्यात नाही. मग काय करावं? मग एक काम करावं, मोठ्या माणसाला लहान करावं. आता कसं लहान करावं? कुठेतरी त्याला कलंकित करावं, कुठेतरी त्याला अपमानित करावं, म्हणजे त्याला लहान करता येईल. तुम्ही असं समजू नका फार उंच राहिले म्हणजे विचार चांगले असतात. मी 10-10 मजल्यावरच्या लोकांना वाईट वागताना बघितलंय, पाहिलंय. आपणही पाहता. उलट उंच गेल्यावर तर जास्त वाईट करण्याची वृत्ती तयार होते. कैलासावर बसून सुद्धा पार्वतीच्या मनात आलं, ही एवढी श्रेष्ठ का, ह्याच्यावर काय पर्याय करावा. आणि ज्या वेळेला काही उपाय सापडत नाही त्यावेळेस माणूस म्हणतो कुणाला तरी हुडकावं. त्याच्यात महाराज लोक सापडतात लवकर. आणि योगायोगाने नारद महर्षी काय येऊ नकोस. नारदांना सांगितलं, काय चाललंय नारद म्हणे, चांगलं आहे. पृथ्वीवर सगळ्यात श्रेष्ठ स्त्री कोण आहे हो? ते म्हणजे अनुसूया. खरंच म्हणे, हा खरंच. अनुसूयेचं पातिव्रत्य धर्म इतकं विलक्षण आहे. तू काय म्हणे, पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देव सुद्धा तिच्या सत्तेने वागतात. पार्वतीबाई तुम्हाला खरंच सांगू का म्हणे, विश्व तुमचे मालक संहार करत नाहीत, अनुसूया सगळ्यांचा नाश करते. ब्रह्मदेव तयार करत नाहीत, अनुसूया तयार करते. तुम्हाला खरं सांगू का, लक्ष्मी पालन करत नाही, नारायण पालन करत नाही, सती अनुसूया सगळ्याचं धारण करते. आता हे थोडं जास्त स्तुती झाल्यासारखी वाटली का काय कुणास ठाऊक. तिने लगेच ते मध्ये दोघीचे नावं आले ना, त्यांनाही लावला फोन, काय चाललंय बरं आहे का म्हणे. हा आज नारद ऋषी आले होते आमच्याकडे. म्हणे कसं काय? ते उगाच सहज बोलत बोलत विषय निघाला. म्हणे आपल्यापेक्षा पतिव्रता अनुसूया आहे, असं शक्य नाही. लक्ष्मी म्हणजे असं कसं शक्य? अरे ऐकलंय मी नारदाच्याकडून, मालकाने तर म्हणलं. माझा काही मालकावर विश्वास? कोण म्हणलं? पार्वतीनं सांगितलं माझा काही मालकावर. त्यांनी म्हणल्यावर मलाही वाटलं नव्हतं, पण नारदानी म्हणल्यावर मग खरं आहे. काय कमाल असेल. हे कोण म्हणतं? पार्वती सांगते. आता पार्वतीचा विश्वास जर महादेवावर नाही तर पार्वतीबाईचा शंकरावर विश्वास बसते वाटलं होय तुम्हाला? तिला सांगितलं मला नाही वाटलं नारदांचं, पण नारद म्हणल्यानंतर मग बरोबर आहे. लक्ष्मीने पण नारायणाला विचारलं. मग दोघीचे ते नवीन एक हे निघाले बघा, दोघं जण जर बोलत असले तर तिसऱ्याला मध्ये घेता येतं. त्याला काय म्हणतात? कॉन्फरन्स कॉल. त्यांनी कॉन्फरन्स कॉल घेतला. कुणाचा?
पार्वती लक्ष्मीचा चालू होता, तिने घेतला सावित्रीचा. मग तिघींनी आता किती वेळ बोलले असतील तुमच्या अंदाजाने? 10 मिनिट, 15 मिनिट, 1 तास. 2 महिला एकमेकीबरोबर सारखं बोलायच्या, म्हणजे सारखं. ते दोघीच्या घरचे कंटाळे, गल्लीतले कंटाळे, सगळेच्या सगळे कंटाळे त्यांच्या बोलण्याला. एवढं बोलायच्या, एवढं बोलायच्या. शेवटी एकाला राहवलंच नाही, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये केस केली. कुणाच्या विरोधात? त्या दोघीच्या बोलणाऱ्या बायकाच्या विरोधात. केस आली बोर्डावर आणि न्यायालयाने शिक्षा दिली. 25 वर्ष दोघीला कारागृहात ठेवा, म्हणजे एकाच खोलीत ठेवा. किती वर्ष? अपराध काय? सारखंच बोलत बसते ते दोघी. म्हणून दोघीला 25 वर्ष कारागृहाची शिक्षा झाली. एक दिवस जेलर आला आणि त्या जेलरने सांगितलं, काकू ताई, आज तुम्हाला एक आनंदाची खबर आहे. तिने विचारलं, काय खबर आहे? आज 25 वर्ष तुमचे पूर्ण झाले, तुम्ही आता घराकडे जाऊ शकता. असं म्हणल्याबरोबर एकीनं दुसरीला सांगितलं, चल आता उरलेलं घरी जाऊन बोलूत. आता काय बोलणं थांबायची गोष्ट आहे होय? हे काय बोलणं आहे? तिघी बराच वेळ बोलल्या आणि तिघींचा निश्चय कुठं झाला माहिती आहे का? की आपण काही करून अनुसूयेचं सत्व कमी केलं पाहिजे. काय करायचं? आणि त्या कॉन्फरन्स कॉलवर किती जणाला घेता येते? 8 जणाला घेता येते. म्हणजे आणखी एकाला ॲड करा. आता कुणाला ॲड करावं म्हणून त्यांनी नारद ऋषीला ॲड केलं. हा, नारद महर्षीचा लवकर लागत नाही फोन त्यांचा, पण योगायोगाने लागला. हां, नारद ऋषींनी सांगितलं, हॅलो कोण बोलतंय? हां, आम्ही तिघी पण बोलतोय. नारद ऋषी बोला. का म्हणले, काय हो बोला. काही नाही, आमच्या मालकाला आम्हाला काय करायचं आहे, काही करून आम्हाला त्या तिघीपेक्षा मोठं सिद्ध करायचं आहे. काय करावं बरं आम्ही? नारदांनी सांगितलं, एक उपाय आहे बघा, पण तो चांगला नाही, पण एक उपाय आहे. म्हणजे कोणता उपाय आहे? तिचं शील भ्रष्ट करा. तसं महाराज लोकांनी सांगू नये असं गोष्टी, पण नारद काय बोलले कुणास ठाऊक. नारदांनी सांगितलं, एक करा तुम्ही, तिचं सत्व नष्ट करा, म्हणजे ती खाली येईल आणि तुम्ही आपोआप मोठ्या होताल. तिघीने विचारलं, काय करावं याच्यावर? पुन्हा नारदाकडेच प्रश्न विचारला. नारदाने सांगितलं, एक उपाय आहे म्हणे. नाही, काय करा तुम्ही, तुमच्या मालकाला सांगा की त्यांच्याकडे जा आणि आम्हाला नग्न भिक्षा द्या अशी प्रार्थना करायला लावा. तिघींनी पण कॉल कट केले. तिघींनी आपल्या आपल्या मालकाला सांगितलं, अहो म्हणे, काय एक काम करायचं आहे म्हणे. कुठलं? तुम्ही ताबडतोब अनुसूयेच्याकडे जायचं आणि जाऊन तिला भिक्षा मागायची. कोणती भिक्षा मागायची? नग्न भिक्षा मागायची. विष्णू परमात्मा सांगितलं, अगं असं करता येतं का? ते म्हटलं, मला काही माहित नाही, तुम्ही मागायचं म्हणजे मागायचं. ब्रह्मदेवाने सांगितलं, ठीक आहे. महादेव म्हणले ठीक आहे. विष्णू म्हणले ठीक आहे. आणि तिघजण निघाले की जायला. जाताना अशा रूपामध्ये कशाला जा? योगायोगाने तिघांची भेट झाली चौकामध्ये आणि तिथूनच पुढे जायचं होतं. जाता जाता तिघांनी पण विचार केला, आपण तपस्व्याचा वेश धारण करावा. तिघांनी तपस्व्याचा वेश धारण केला. आता तपस्व्याचा वेश धारण करणं सोपं आहे, पण आश्रमामध्ये जाणंही सोपं आहे, पण मागायचं कसं? आपण तर तपस्वी आहोत. पण कसं आहे, पत्नीनं सांगितल्यासारखं केलं पाहिजे की नाही? देवाचा सुद्धा नाईलाज झाला. पत्नीने सांगितलं म्हणून भगवान निघाले आणि तिच्या घराच्या जवळ आले. तिघांना म्हणावं वाटेना, पण तरी दरवाजामध्ये जाऊन उभं राहिले. आणि उभं राहिलेल्या बाहेर आलेल्या अतिथींना पाहिल्याबरोबर दुपारी 12-12:30ची वेळ आहे. 3 अतिथी दरवाजामध्ये आलेले आहेत. आणि हे बघितल्याबरोबर अनुसूयेनं बाहेर येऊन तिघांनाही हात जोडला, नमस्कार केला. या महाराज. तिघांना बसण्यासाठी आसन टाकलं. तिघही बसले. तिघांना पुष्प वगैरे समर्पण केले. तिघांना नमस्कार केला आणि सांगितलं, दुपारची वेळ आहे, तुम्ही भिक्षा घ्या. बस 15 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक तयार होतोय. तांदूळ कापलेले आहेत, त्याला काढलेलं आहेत. बस आता भात टाकायचा आहे. बस तुम्हाला जेवायला वाटते. ते सांगितलं, हरकत नाही म्हणे, पण आम्हाला भूक तर लागली, आम्ही जेवणार तर आहोत, पण आम्हाला नग्न भिक्षा पाहिजे. तुम्हाला मी परत सांगतो, नग्न शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. आपण जो अर्थ घेतोय तो अर्थ नारदांचा नाही. नग्न शब्दाचा अर्थ नारदांनी असा केलेला नाही.
नग्न शब्दाचा अर्थ सावित्री, सरस्वती, लक्ष्मी, मा पार्वती यांनी नग्न शब्दाचा अर्थ पण तुम्ही समजता तो केलेला नाही. हा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी पण केलेला नाही. मग नग्न भिक्षा म्हणजे काय? बस तिघांनी मागितलं आम्हाला नग्न भिक्षा पाहिजे. आणि एका वाक्यामध्ये अनुसूयेला कळालं ह्यांना काय पाहिजे. अनुसूयेने काय केलं माहिती आहे? पहिल्यांदा आत जाऊन आपल्या पतीचं जे चरण तीर्थ आहे ते घेतलं आणि त्या तिन्ही लेकरांच्यावर, तिन्ही साधूंच्यावर शिंपडलं आणि तिन्ही साधू हे बाळ झाले. एक एक महिन्याचं बाळ होत तिघही. एवढं एवढं लहान लेकरू असे हात पाय वर करत, दिसायला तिघही अत्यंत सुंदर, इतके छान बाळ असे खेळायला लागले. तिला इतका आनंद झाला आणि प्रेम पाना फुटला. ऐका, नग्न शब्दाचा अर्थ आहे न अग्न. अग्न शब्दाचा अर्थ आहे अग्नी. ज्याला अग्नीचा स्पर्श झालेला नाही असं अन्न आम्हाला द्या, ह्याचा अर्थ आहे नग्न भिक्षा. न अग्न म्हणजे अग्नीचा स्पर्श झाले नाही. पोळी खाता येईल का? नाही खाता येत का? कारण पोळीला अग्नीवरच शेकले ना. भात खाता येईल का? भाताला खाता येणार नाही, कारण भात तर अग्नीवर शिजवलाय ना. मग एखादं फळ द्यायला काय हरकत आहे? फळ जर दिलं तर, आमच्या धामणगावमध्ये एवढी केळीची लागवड केली, त्याच्यातल्या एका शेतकऱ्यांनी सांगितलं, आमच्या भजन करीत त्यांनी सांगितलं, देवा एक काम करा, एक मोठा घडच देतो तुम्हाला म्हणून. एक अख्खा घडच दिला, घेऊन जावं तुम्ही मला. मी म्हणलं आता गेले की खायचंच काम आहे ना. ते म्हणले नाही 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 नाही. मग त्याला काय करा, ते पोतं असतं की नाही, त्या पोत्याच्या खाली ठेवा, वर हे घट खाली पोतं ठेवून त्याच्यावर घट ठेवा, त्याच्यावर असे मोठे 2-3 पोते टाका, वर झाका त्याला. त्या गरमीनं हे केळी काय होतील? पिकतील. म्हणजे कशाने पिकतील? गरमी म्हणजे काय? अग्नीच आहे ना. केळी कसं पिकवतात? आंबे कसे पिकवतात? सगळे फळं पिकतात. कशाने पिकतात? उष्णतेच्याच योगाने पिकतात ना. म्हणून ते सुद्धा नग्न भिक्षेमध्ये येत नाहीत. अशी कोणती अन्न पद्धती आहे किंवा कोणतं अन्न आहे ज्याला अग्नीचा स्पर्श नसतो? असं जगामध्ये फक्त एकच अन्न आहे, त्याचं नाव आहे दूध. आईच्या ठिकाणी जे वात्सल्य रूप दूध असतं ना, त्याला अग्नीचा स्पर्श नसतो. म्हणून हे दूध फक्त आमचं अन्न आहे. आम्हाला हे आई दूध प्यायचं आहे. म्हणून अनुसूयेने त्या तिघांना दूध पाजलं. अहो काय सांगावं, या जगतामध्ये सगळ्यात चांगलं ठिकाण जर कुठलं असेल ना तर ते आईचं घर आहे. परवा एकाला फार छान सांगितलं, कुठे असता? ते म्हणलं मी पुण्याला असतो. बरोबर. आईवडील तुमच्याकडेच असतात का? तो म्हणला नाही नाही. म्हणला आईवडील माझ्याकडे नसतात. मग आईवडील गावाकडे असतात? तो म्हणला नाही नाही. मग आईवडील कुठे असतात? आईवडील इथंच असतात. मग तुम्ही आईवडिलाकडे राहत नाहीत? आईवडील तुमच्याकडे राहत नाहीत? म्हणले नाही नाही. खरं सांगू का म्हणे, माझ्याकडे काहीच नाही, मी माझ्या आईवडिलाकडे राहतो. हां, मी माझ्या आईवडिलाकडे राहतो. हां, माझ्याकडे आईवडील राहत नाहीत, मी माझ्या आईवडिलाकडे राहतो. माझे आईवडील एवढे मोठे आहेत, त्याच्यापेक्षा मी मोठा काय होऊ शकतो मला सांगा ना. या जगतामध्ये आई वडिलासारखं कुणी काही देऊ शकतं का? ब्रह्मादिक देवता सुद्धा आईच्या जवळची भिक्षा अपेक्षित आहे, अपेक्षा करतात भिक्षेची. भगवान परमात्मा सुद्धा इतके छान राहिले, तुम्हाला सांगतो. तिन्ही लेकरं इतके मस्त राहिले. कुठं? अनुसूयेच्या घरामध्ये. तिघांनी ठरवलं 1 महिन्यापेक्षा मोठं व्हायचं नाही. महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, वर्ष गेला. आता वर्षाचं लेकरू थोडं मोठं होते की नाही? नळेगावातले 1 वर्षाचे लेकरं थोडे थोडे रांगतात की नाही? पण हे 1 वर्ष झालं तरी 1च महिन्याचं लेकरू, 2 वर्ष झाली तरी 1च महिना, 4 वर्ष झालं 1च महिना, 12 वर्ष संपले, ह्यांचं किती? 1च महिना. इतके मस्त राहायला लागले. त्या आईलाही आनंद, त्या लेकरालाही आनंद. इतकं छान सगळं चाललं. मलाही असं वाटतंय आत्ताचे सगळे लेकरं की नाही 1च महिन्याचे राहावेत. का बरं माहिती आहे का? हे लेकरं थोडे मोठे झाले की नाही थोडं जास्त शहाणे होतात.
आता मायबापापेक्षा सुद्धा मीच शहाणा आहे असं म्हणतात. काही काही लोक तर मायबापाला वृद्धाश्रमात टाकतात, त्याच्यापेक्षा 1 वर्षाचीच राहिलेली बरे ती पोरं, पण आता ठेवता येत नाहीत ना, आपण तर काय करू शकणार आहेत त्याला. भगवान परमात्मा 12 वर्ष निघून गेले तर 1 महिन्याच्या आज्ञ बालकाप्रमाणे राहायला लागले. आणि मग 1 वर्ष झाला तरी मालक येईना, 10 वर्ष झाली तरी येईना, 12 वर्ष झाले. बरं फोन लावला तर नॉट रिचेबल. लोकेशन चेक करायला लावलं तर ते अनुसूयेची जी जागा होती की नाही तिथं टॉवरच नव्हतं, त्याच्यामुळं रेंजच नाही, नॉट रिचेबल दाखवायला लागलं. ते कुठं लोकेशनही सापडे ना, करायचं काय. आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मीच्या लक्षात आलं, जी वस्तू कुणालाही सापडत नाही की नाही ती महाराज लोकाला सापडते. कारण महाराज लोक फिरतात भरपूर, वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात असतात, सगळे लोक त्यांना बोलणारे असतात. म्हणून बरेच लोक फोन करतात, महाराज असं असं तुमच्या गावात कुणी आहे का. म्हणलं हो आहे की, त्यांची मुलगी वगैरे आहे म्हणून कळालं. बरं आहे का. मग आपल्याला ते बोलावं लागतं. ते म्हणतात तुम्हाला ओळखी असतात काही, सांगत जा असे स्थळं वगैरे असले तर. लोकांचा स्वभाव असतो. नारदाला फोन लावला, कुठे आहेत नारद महर्षी. म्हणजे मी आहे इथं असं असं एका आश्रमात बसलोय. अच्छा आमचे मालक गेलेत हो. म्हणजे कधी गेलेत. आता काय माहीत नाही नारदाला. म्हणजे कधी गेलेत ते 12 वर्ष झालं जवळ, आणि मग आत्ता बोलत आहे होय. त्यांनी सांगितलं आम्ही थोडी शोधाशोध करून पाहिली हो, पण सापडे ना गेले. त्यामुळे एक काम करा, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. कशाचं. अत्री आणि अनुसूयेच्या आश्रमाचं. त्यांच्या आश्रमामध्ये आहे. आणि इतके दिवस कसं आम्हाला सोडून राहिलेत. ते म्हणले तिथं गेल्यावर तुम्हाला कळेल कसं सोडून राहिलेत ते. मग काय करायचं म्हणले, चला तिकडे. तिघी पण निघाल्या, एकमेकीला कॉन्टॅक्ट केला, तिघी एके ठिकाणी आल्या. तिथून तिघेही अत्री अनुसूयेच्या आश्रमामध्ये आला. आणि अनुसूयेच्या आश्रमाच्या जवळ आल्यानंतर त्यांनी तिथली तपःपूतता पाहिली, तिथलं पावित्र्य पाहिलं. काय विलक्षण पावित्र्य बघितलं. तिथले पशु पक्षी सुद्धा वेगळे होते. अनुसूयेचा आश्रम अत्यंत अद्भुत होता. जिथं वैर संपलेला आहेत असे पशु पक्षी आजूबाजूला होते. अनुसूयेच्या आश्रमामध्ये साप आणि मुंगूस खेळत होते म्हणे खेळ. आणि भूक लागलं तर दोघंही बाहेर जात होते, कुठाच्या त्या आश्रमाच्या परिसराच्या, मग बाहेर जाऊन एकमेकाला खात होते म्हणे. एवढं अद्भुत अनुसूयेची अवस्था होती. त्या आश्रमाच्या आत यांनी येऊन पाहिलं. आश्रमाच्या जवळ आल्या आणि आल्याबरोबर समोर अनुसूयेला पाहिलं. एक दिव्य वात्सल्यमय मातृत्व पाहिलं. तिघींनी पण हात जोडले. तुम्ही अनुसूया ना. म्हणे हो म्हणे मी अनुसूया. आपण कोण आहात. म्हटलं आम्हाला फार मोठे मोठे लोक ओळखतात म्हणे, आम्ही फार मोठे आहेत. अच्छा कोण मोठे आहात तुम्ही. निवडणुकीला वगैरे उभे राहिल्यात काय. ती म्हणली नाही. मला वाटलं प्रचाराला वगैरे आलात का काय, आमच्याकडे कुणाचं मतदान वगैरे विचारायला. नाही नाही म्हणे आम्ही प्रचाराला वगैरे आलो नाहीत. मग कशासाठी आलात. काही नाही, आमचे मालक खूप दिवस झाला आमचे मालक कुठे गेलेत त्याचा शोध घेत घेत आम्ही इथं आलोय. त्यांचं लोकेशन इथं सापडलंय म्हणे आम्हाला. ते म्हणले अच्छा तुमचे मालक आहेत का ते 12 वर्षाखाली आलेले. ते म्हणले हो. अनुसूयेनं सांगितलं असल्या जर तुम्ही बायका असत्याल तर ते लेकरं मोठे कसे होतील. तर विचारलं म्हणजे म्हणजे सांगू का तुम्हाला. एक माणूस त्याला एक आजार झाला. आणि आजार काय झाला माहिती आहे का. रात्री झोप लागली की बडबडायला सुरू करायचं झोपेमध्ये सकाळी उठेपर्यंत. सुरुवातीला मालकीनं 1-2 दिवस 4 दिवस बघितलं, पुन्हा मात्र तिलाही टेन्शन आलं. रात्रभर बडबड करतोय नवरा. शेवटी तिनं काय केली म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे चला बरं. लातूरला नेऊन का चांगल्या डॉक्टरकडे गेली. त्या डॉक्टरकडे दाखवलं. म्हणजे हो काही आमच्या मालकाला बघा काय झालं की काय नाही की. म्हणजे काय झालं. अहो रात्रभर बडबड करतात हो. त्या डॉक्टरनं म्हणलं मालकाला थोडं तुम्ही बाहेर जावं म्हणे, ह्यांना उपाय सांगतो. त्या मालकाला बाहेर काढलं आणि त्या मालकिनीला सांगितलं दिवसात थोडं बोलू द्या म्हणे त्याला, कशाला रात्री बडबडते ते बिचारं. दिवसभर तुम्हीच एवढं बडबड करताय की त्याला बोलायला चान्सच मिळत नाही. बिचारा नुसतं ऐकून घेतो. मला परवा एकाने विचारलं महाराज म्हणे काय बायकांना किती व्रत असते बरं. सोमवारचं व्रत आहे, चतुर्थीचं व्रत आहे, ह्याचं व्रत आहे, त्याचं व्रत आहे. मालकाला एक तर व्रत राहतंय का. सगळे व्रत कुणी करायचे. बायकोनं करायचे.
आणि मालकाला एकही व्रत नाही. मी म्हटलं मालकाला एक व्रत आहे, कोणतं माहिती आहे का? मौन व्रत. त्या बिचाऱ्यानं काही बोलायचंच नाही. मग मालकाला घरात राहावं कसं वाटेल? म्हणून तर लेकरं इथं येऊन छान असे मस्त पहुडलेत. म्हणे जा मधल्या पाळण्यामध्ये तिन्ही लेकरं आहेत तुमचे, घ्या. त्या तिघी पाळण्याच्या जवळ आल्या आणि तिघींनी पाहिलं, सारखे तिघजण दिसत आहेत, काही फरक नाही तिघांच्यामध्ये. तर तिघी विचार करायला लागले, ह्याच्यातले आपले मालक कोणते? लक्ष्मी हुशार होती. लक्ष्मीने सांगितलं, पार्वतीबाई तुम्ही उचला तुमचे मालक. सावित्रीबाई तुम्ही तुमचे मालक उचला, राहिलेले माझे. हां, सावित्री म्हणली हां असली हुशारीपणा करायची नाही, आधी तुम्ही दोघींनी उचला मग मी उचलते. पार्वती म्हटलं मी बाहेर थांबणार आहे, तुमच्या दोघीचं झालं की मग मी मध्ये येते घ्यायला. तिघीच्या लक्षात आलं आपले मालक आपल्याला कळत नाही. आणि त्या तिघीलाही असा राग आला की नाही, तिघीला असा राग आला की नाही, माझ्याकडून तुम्हाला 1 करोड रुपयाचं बक्षीस. का राग आला सांगायचं तिघीला? कोणी सांगाल का? 1 करोड रुपये पाहिजेत का ताई? तिघींना राग का आला? सवाल 1 करोड. सचिन, नितीन पाहिजेत? नकुल तुला पाहिजेत का 1 करोड रुपये? सेवक महाराज, बाबा मामा, दोघही, पंडू मामा, काकू, 1 करोड. उत्तर सांगू का? राग कशाचा आला सांगतो तुम्हाला. आम्हाला नवरा कळेना ठीक, पण नवऱ्यानं तर हात करावं की नाही. मी अगं तुझा आहे, मी तुझा आहे म्हणून त्या नवऱ्यानं हात करायला काय हरकत होती? हा, ते नवरे सुद्धा अशी तुम्हाला सांगतो खेळायला लागली एकमेकाकडे बघून, ह्याच्याकडे बघायलाच तयार नाही. आता घरी या म्हणा मी सांगते. असं कोण म्हणलं? असं त्या तिघी म्हणल्या, माझं काही म्हणणं नाही. बराच वेळ पाहिला पण आपले पती कळत नाहीत. हे ऐकल्यानंतर मग मात्र त्यांच्या लक्षात आलं की की आपल्यापेक्षा अनुसया फार मोठी आहे. मला खरं सांगू का, ही भारतभूमी इतकी प्रसवक्षम आहे की स्वर्ग वैकुंठातल्या देवतेपेक्षा सुद्धा अद्भुत अशा स्त्रीरत्नाला जन्म देणारी ही भूमी आहे. भारतभूमीचं श्रेष्ठत्व काय सांगावं. इथं अशा अनेक आई जन्माला आल्या की ज्यांनी भगवंताला इहलोकामध्ये यायला भाग पाडलं. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान महान महान. हार गए भगवान, हो जिसे हार गए भगवान, हो जिसे हार गए भगवान, हो जिसे हार गए भगवान, हो हार गए भगवान, हो हार गए भगवान. ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, बोले बाबा हारे, बोले बाबा हारे. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान महान महान. हार गए भगवान, हो जिसे 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 हार गए भगवान, हार गए भगवान, हार गए भगवान. इथल्या भूमीचं हे श्रेष्ठत्व आहे. इथं असे काही काही भाविक, असे काही काही भक्त जीवन प्रगट झाले की ज्याच्यासाठी भगवंताला वैकुंठ सोडून इथं यावं लागलं. आणि इथं नुसते आले नाही, इथं रमले परमात्मा, इथं राहिले परमात्मा. इतकी अद्भुत ही प्रसवक्षम भरतभूमी आहे. चला, आणि मग तिघींच्या लक्षात आलं की ही 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 जी अनुसूया आहे ना,
ही सामान्य स्त्री नाही. तिघींनी पण जाऊन अनुसूयेला नमस्कार केला आणि तिघींनी सांगितलं, हे आई, तुमचं श्रेष्ठत्व फार मोठं आहे. आम्ही जीव असल्या कारणाने तुम्हाला खरं सांगू का, ही त्यावेळेसची स्थिती आहे असं नाही. आज तरी पोराला कुठं कळतं आपल्या आईचं मोठेपण, आपल्या वडिलाचं मोठेपण. हा, आज जर कळालं असतं तर वृद्धाश्रम झाले असते का? आजही लक्षात येत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलेलं असतं की नाही, ते कळताना आपल्याकडे बुद्धी नसते. आणि जेव्हा बुद्धी असते तेव्हा ती बुद्धी दुसऱ्याच गोष्टींनी ग्रस्त झालेली असते, त्याच्यामुळं कळत नाही. मग हे कळायचं कसं तुम्हाला सांगतो. एक प्रयोग करून बघा, तुम्हाला लक्षात येईल आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं. आपण आपल्या मुलासाठी काय करतो ते बघा आणि मग सांगा, हेच आई वडिलांनी आपल्यासाठी केलं असेल की नाही. मुलगा आपल्या लेकराला घेऊन जातो ना, मुलगा आपल्या लेकराला चॉकलेट देतो की नाही, मग आई वडिलांनी दिलं असेल की नाही. एक आई आपल्या लेकराला घेऊन मांडीवर रात्र रात्र काढते की नाही, मग तिच्या आईने तिला असंच काढलं असेल की नाही. आपल्यावरून आपल्या आई वडिलांनी काय केलं हे समजून घेण्याची गोष्ट आहे. तिघींनी पण नमस्कार केला. मग अनुसूयेने सांगितलं, काय म्हणणं आहे तुमचं. हे तिन्ही आमचे पती आहेत म्हणे, आम्हाला आमचे पती प्रदान करा. अनुसूयेने पुन्हा दिव्य तीर्थ घेऊन तिघांच्यावर शिंपडलं. तिघे दिव्य रूपामध्ये प्रगट झाले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. दिव्य रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश्वर समोर प्रगट झाले. तेव्हा भगवंताचं जे सगळं रूप आहे त्याचं वर्णन बाकीच्या पुढच्या सगळ्या चरणांच्या मध्ये करण्यात आलेलं आहे. असे भगवान परमात्मा जेव्हा अत्रि अनुसूयेच्या घरी राहिले आणि मग भगवान परमात्म्याला घेऊन त्यांच्या पत्नी निघाल्या, त्यावेळेला अनुसूयेने अशी विनंती केली, हे मुलांनो, 12 वर्ष तुम्ही राहिलात आणि इथून निघून जातात, पण मला तुमची आणखी पुत्र होऊन पुत्र प्रेमाची अपेक्षा आहे तुमच्यावर करण्यासाठी. म्हणजे काही काळजी, आम्ही तुमच्या घरी पुन्हा जन्माला येतो. म्हणून ते पुन्हा जन्माला आले असं काही जण मानतात. ते तिघजण एक झाले आणि ते एक झालेले जे दत्तात्रेय ते कसे दिसू लागले. काकी जवळी पुढे श्वान श्वान, काकी जवळी पुढे श्वान जान, काकी झोळी पुढे श्वान, काकी झोळी पुढे श्वान, काकी जवळी पुढे श्वान श्वान, काकी जवळी पुढे श्वान, काकी झोळी पुढे श्वान, काकी झोळी पुढे श्वान, नित्य दान नित्य दान, नित्य दान नित्य दान, जान्हवीचे दान. डोळे पुढे श्वान, जोडी पुढे श्वान कान, काकी जोडी पुढे श्वान, नित्य जान्हवीचे स्नान. नित्य जान्हवीचे काखेवर जोडी आहे. नित्य जान्हवीचं स्नान आहे. माथा शोभे जटाभार, माथ्यावर सुंदर असा जटाभार, अंगी विभूती सुंदर, अंगावर सुंदर अशा प्रकारची विभूती आहे. यद्यपि भगवान परमात्मा गुरु रूपाने आलेले आहे, पण शंख चक्र गदा हाती, शंख चक्र गदा हाती, पायी खडावा गरजते, पायी खडावा, पायी खडावा, पायी खडावा गरजती. काकी झोळी पुढे श्वान,
कीर्तनाचं सगळं तयार झालेलं आहे, म्हणून मधले तिन्ही चरण संपले. मधले तिन्ही चरण. आता पुढचा एक प्रश्न एक उत्तर, कीर्तन संपलं. नवरा बायको जर निघाले तर पुढे कोण चालते आणि मागे कोण चालते? पुढे बायको चालते आणि मागे नाही. चुकलं का थोडं? कसं आहे? आता आमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आम्ही गाडीमध्ये असतो, कुठेही जायचं म्हणलं की ते बरोबरच असतं, त्यामुळे आमच्या घरी लक्षात येत नाही. पण माझा असा अनुभव आहे, खेड्यामध्ये जर चालत असतील तर नवरा पुढे चालतो आणि बायको मागे चालते. आणि शहरामध्ये जर चालत असतील तर बायको पुढे चालते आणि मालक. खरंय का खोटं आहे? खरं आहे ना? बस. आता मला दुसरा प्रश्न विचारायचा. दत्तात्रेय बाहेर जायला निघाले, दत्तात्रेय बाहेर जायला निघाले, बायका मागे असतील का पुढे असतील? काय मत आहे? बायका मागे का पुढे? दत्तात्रेयाच्या बायको मागे का पुढे? कसं काय? थोडा अवघड प्रश्न आहे नाही? कुठं मागे? आता सोपं सांगतो तुम्हाला. बायकोचा एक नेहमी एक महत्वाचा शब्द असतो. कोणता माहिती आहे का? कोण म्हणलं तुम्हाला काही कळत नाही असं? सावकार तो नाही हो. हां, बायकोचा एक नेहमी शब्द असतो, आणा. काय करा? कुठे आहेत? मी म्हटलं अगं कथेहून यायला लागलोय. येताना तेवढं बाजारातून जरा भाजी काय करा, आणा. कुठे आहेत? दत्त मंदिरात आलोय, कीर्तन आहे. बरं येताना एक काम करा की, वाटेत किराणा दुकान आहे, तिथून शेंगदाणे. तुम्ही असं सांगता की नाही घरी मालकाला काम? आता सगळीकडे सांगतात. बायकोचं काम काय असतं? हे घेऊन या, हे आणा, हे आणा. आणि हे आणलेलं साठवायचं काम कोण करतं? ही बायको करते. म्हणून दत्तात्रेयाच्या जवळ त्यांची जी जोडी आहे की नाही, ही त्यांची पत्नी आहे. हा, ह्या तिन्ही पत्नींनी जोडीच्या रूपामध्ये आपल्या पतीचं सान्निध्य स्वीकारलं. आणि ती जोडी काखे जोडी. आता पुढे बाकी सगळ्याचं वर्णन जर करत बसलो तर आमच्या भाऊचं म्हणणं आहे कीर्तनाची वेळ झालेली आहे. आणि परत मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत, म्हणून मी त्याच्याबद्दल काही सांगणार नाही. आणि मग असे दत्तात्रेय नेमके असे तिथून बाहेर आले, आश्रमाच्या थोडं बाहेर आले. आणि योगायोगानं आश्रमाच्या बाहेर जगद्गुरु तुकोबराय उभे होते. त्यांनी दत्तात्रेयांना पाहिलं. काय म्हणले असतील बरं? तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा. भटियार केलेत त्यांनी. तुका भटियार राग. म्हणे दिगंबरा. तुका म्हणे दिगंबरा, तुका म्हणे दिगंबरा, दया माझा नमस्कार, दया माझा नमस्कार. काखे धोळे पुढे श्वान, काखे धोळे पुढे श्वान. या माझा नमस्कार. पहिल्यांदा म्हणलेली चाल. तया माझा नमस्कार, काखे धोळे पुढे श्वान. काखे धोळी पुढे श्वाना, नित्य जान जान विचे स्नान.
नित्य जान्हवीचे शाला नित्य जान्हवीचे जान्हवीचे राखे डोळी पुढे कस तुकोबारांनी दत्तात्रेयांना पाहिलं. तुका म्हणे दिगंबर तया माझा नमस्कार. आणि आज दत्तात्रेयाचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आपण सगळ्यांनी दत्तात्रेयांचं दर्शन घ्यायचं आहे.